नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथे एक मंदिराची फॅमिली राहत होती. आता ते सोडून गेलेत, म्हणजे ते तिच्या बहिणीने तिच्या आईला तिकडनं घेऊन गेली. पण पहिला ते फॅमिली होते, तिचे आई बाबा, ती आणि तिचा मुलगा, हे तिचा भाऊ पण एक होता. ती लग्न झालेली म्हणून ती तिकडे यायची कधी कधी. भाऊ तो होता, तो बाहेरगावी होता, पण तिच्या वडिलांचा डायलिसिस चालू होता आणि तिची आई घरकाम करतात तसंच तेच, आणि मग बाहेर कुठे गेली तर जाऊन येऊन. काहीतरी 2015ची गोष्ट आहे, 15-16चीच, की त्या लोकांनी काय केलेलं की तिच्या वडिलांसाठी डायलिसिस करायचे ना, तर तिचा जो भाऊ आहे तो बाहेरगावी चांगल्या जॉबला होता. तो तिकडनं सारखे, म्हणजे जेवढं ह्यांना काय लागायचं ना, तर तो पैसे तिकडनं इथे पाठवायचा तो. सडनली काय झालं माहीत नाही, अचानक 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही बघतोय की तिचा भाऊ तिकडनं इथे आला आहे, इथेच राहतो आहे. पहिला कधी यायचा तर यायचा, हसायचा, म्हणजे बघायचा, राहायचा नाही बोलायचा, लगेच. असं बघायचा, राहायचा, बोलायचा, परत निघून जायचा आपल्या कामाला. बाहेरगावी होता म्हणून त्याचं कसं एक आठवड्याची ट्रिप, येऊन जाऊन असं. म्हणजे 2-3 दिवस किंवा 4 दिवस, जास्तीत जास्त, त्याच्याहून जास्त नाही. मग त्यांनी तसंच 1-1.5 महिना झाला. 1-1.5 महिना झाल्याच्यानंतर त्याच्या आईने सांगितलं की मी पप्पांना घेऊन जाते डायलिसिस करायला. तर तो बोलला ठीक आहे, सायलेंटमध्येच फक्त बोलला ठीक आहे. एकदम वियर्ड, म्हणजे कसं आपण बोलतो ना, ठीक आहे तू जा, मी येतो, किंवा काहीतरी सांगतो आपण, तसं नाही, नुसतं ठीक आहे, ठीक आहे बोलून तो गेला आतमध्ये, किचनमध्ये निघून गेला. त्या मम्मीला वाटलं हां ओके असेल, काहीतरी असेल म्हणून तो तसं बोलत असेल. मग ही घेऊन गेली. हे लोक गेले डायलिसिस करण्यासाठी, बहीण घरीच नव्हती. थोड्या वेळाने आतमधून जळायचा वास येतोय, जळायचा वास येतोय. ते अर्धा 1 तास झाला असेल. 2 दरवाजे आहेत, त्याची एक पहिली रूम आहे ना, ती बंदच आहे. ते पण एकदम असं भूतखानासारखं आहे. म्हणजे असं बघितलं ना, एक खिडकी ओपन असते त्याची, रात्री कोण चालत जाताना त्या खिडकीमध्ये बघेल ना, तर असं वाटेल कोणतरी बघतंय तिथून आपल्याला. ते खंडार ते बंद आहे, त्याच्या मागच्या साईडला यांची रूम आहे. आणि ह्यानी रिसेंटली तिथे आल्याच्यानंतर माहीत नाही काय झालेलं, त्यांनी त्याला तिथे जाळून घेतलं पहिलं, स्वतःला जाळून झाल्याच्यानंतर 80% काहीतरी तो जळाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचं, म्हणजे उदाहरण सक्सेस नाही झालं ना, कोयता घेतला, त्यांनी पूर्ण पोट फाडून घेतलं स्वतःच्या हाताने. बापरे, स्वतः. कोणाला काहीच कळलं नाही, त्याच्या आईला नाही कळलं, बहिणीला नाही कळलं, वडिलांना पण काही नाही. वडील तर ते डायलिसिसच्या ह्याच्यात होते, तर त्यांना तर काहीच माहीत नव्हतं. स्वतःहून त्यांनी करून घेतलं. आजूबाजूवाल्यांना केव्हा कळलं की जेव्हा तो जाळ्याचा वास येतो तेव्हा कळलं. म्हणजे तो जळून झाला होता त्यावेळी, तो वास खूप पसरला ना, तो एकदम जळून झालेला. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला तिथे मारून घेतलं, म्हणजे ते पोट फाडून घेतलं त्याने. आणि कंडिशन एवढी बेकार होती ना, मी तर बघायला पण नव्हतो. माझ्या बाकीचे घरचे जे होते ते सगळे बघायला गेलेले बाहेर. आणि कसं या लोकांना, म्हणजे घरच्यांना माझ्या असं वाटतं की नॉर्मल आहे, काय नाही. मी खूप वेळा त्यांना सांगितलं की मला भास होतो, मला माहिती आहे की मला काय होतं आणि काय नाही. आपल्याला जे होणार ते आपण कोणाला सांगू शकत नाही. मी घरच्यांना खूप वेळा सांगितलं, तर घरचे काय बोलतात, हां ठीक आहे असेल, तू लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर, देवाचं नाव घे, तू बाजूला चालत राहा, तू काय करू नको. मी 2-3 वेळा तिथे धक्के खाल्लेत. त्याच रस्त्याला मी नाईटला आलो, एकदम काळोख्यात रस्त्याने. मी चालताना कोणतरी आपटल्यासारखं आपल्याला दिसतंय. मी टॉर्च मारून बघतो, खालती काहीच नाही आहे. त्याच रस्त्याला जणू की तो तिथे बसला आहे, मी त्याच्याच वाटेतून चाललो आहे. असंही नाही. हां, त्याच रस्त्याला. कारण की सगळे असे म्हणतात, तो जेव्हा मी तो जळाला होता त्यांनी फाडून घेतलेला ना, डॉक्टर जो तिकडे समोरासमोर डॉक्टरने सांगितलं की चान्सच नाही जा वाचायचा, हा संपला, मला घेऊन जाऊन पण मतलब नाही. जागेवर मेला होता तो. मेला नव्हता, जिवंत होता तरीसुद्धा. अच्छा, श्वास घेत होता, श्वास घेत होता तो. पण वाचण्याचा काही चान्स नाही. वाचण्याचं काहीच नाही. 80-85% जळालेला तो पूर्ण. बापरे. त्याच्यानंतरच काय झालं की
एका आठवड्याने त्याच्या वडिलांची पण डेथ झाली. आणि आमच्या एरियात कसं आहे ना तिथे की एक कोण गेला की मागे 2 जणं लगेच जातात. आठवडाभर पकडून चालायचा. म्हणजे जे सॅटर्डेला कोण झालं, फ्रायडेला कोण झालं, सॅटर्डे संडेला दुसरं कोण? असतं. बापरे. हेच आहे म्हणजे एक फ्रायडे पकडला, सॅटर्डे संडे एक आलं. मंडे पकडला, ट्यूजडे वेनसडे झालं. हां, तो वीक कम्प्लीटच करणार. ते माहिती नाही की खूप ठिकाणी असतं. म्हणजे आमच्या इथे पण त्यावेळी कंटिन्यू आहे ना तरुण मुलं जात होते आणि मला वाटतं ते एकाद महिन्याच्या टाईम फ्रेममध्ये कंटिन्यू जात होते आणि त्यांचं ॲक्सिडेंटच होत होतं. आणि त्यावेळी कुत्रे एवढे भुंकायचे आणि म्हणजे एकदम विचित्रच वातावरण, एकदम वेगळंच सगळं सुरू होतं. आमच्या इथे पण होतं. आमच्या इथे एकच मला वाटतं एका महिन्यातच झालेलं ते. यंग पोरं गेलेली. एक धरून चाल 12 वर्षाचा. बापरे. त्याला आवड होती स्विमिंगची. तो गेला आमच्या इथे तलावात आंघोळ करायला गेला तिकडनं आला आणि माहीत नाही त्याला काय झालं. कुठला तरी त्याला आजार लागला. ऑन द स्पॉट समोरासमोर तो पोटात दुखतंय म्हणून पकडला, बसला तिथेच, जागेवरतीच झाला. आणि तो एरियामध्ये सगळ्यात म्हणजे बोलतात ना सगळे त्याला जास्त ओळखायचे आणि सगळ्यामध्ये तो मिळून राहणार होता. तोच हे झाला. किस्सा कसा आहे ना तो की डॉक्टर्स पण त्याला हात लावायला रेडी नव्हते. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन सुद्धा पण डॉक्टर्स हात धरायला त्याला रेडीच नव्हते. नाही तुम्ही आणलातच कशाला. तो गेल्याच्या नंतर लगेच त्याच्या मागोमाग 2 यंग पोरं परत गेली. बापरे. मग तू दुसरी आता कोणती गोष्ट सांगणार होता की आपण ही कंटिन्यू करतोय? ही यामध्ये कंटिन्यू करण्यासारखं कसं आहे, ज्यांनी आता स्वतःला जाळून पाडून घेतलं ना, तिथे मागे जे राहत होते त्या लोकांना त्रास व्हायला चालू झालेले. ते गेल्यानंतर? हां, कारण तिच्या आईला पण त्रास होत होता नंतर, कारण ती एकटीच राहिली. वडील गेले, मुलगा गेला. त्रास म्हणजे काय होत होतं त्यांना? त्रास म्हणजे तिला भास व्हायला लागलेले. तिला लिटरली असे भास व्हायला लागले की सामान घरातलं कोणतरी उचलतं आहे, किचनमध्ये कोणतरी जाऊन काम करतं आहे, बटन चालू बंद करतो आहे. ती रात्री झोपते ना तर तिला झोपायला देत नाही. लिटरली तिला तिच्या मुलीने घेऊन गेली तिला तिकडनं. मग ठेवलं नाही तिला तिथे. ती गेल्याच्यानंतर घर पूर्ण शांत झालं. जसं घर शांत झालं मागच्या साईडला एक डॉक्टर राहत होता. डॉक्टरच्या फॅमिलीला पण त्रास व्हायला चालू झाला. त्यांनी पण विदिन वन मंथच्या मध्ये त्यांनी पूर्ण घर खाली केलं असतं. पूर्ण घर खाली करून पूर्ण टाकलं? घर खाली केलं पूर्ण. आता तिथे काय नाही. आता तिथे बाजूला एक मंडपवाला राहतो. ते मंडपवाले त्यांनी त्यांचं सामान लावून ठेवलं तिथे. खुर्च्या बाकी टेबल्स जे काय आहे ना पूर्ण ब्लॉक करून ठेवला रस्ता. जायला यायला काहीच नाही ठेवलं आहे. आणि ते जाऊ देत पण नाही. त्यांनी एक गेट मारून ठेवलं आहे तिथे पुढे. त्याला टाळं असतं. म्हणजे आपण विचारलं पण ना तरी ते बोलणार ठीक आहे तुम इधर खडे रहो, जो कुछ भी सामान लगता है मैं ला के देता हूँ. कोण जाऊनच देत नाही आतमध्ये? काहीच नाही. हिंमतच नाही करायची ते. बापरे. एवढं? तिथे जाऊच म्हणजे गेल्याच्या नंतर ती पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी होते ना तशी ॲक्टिव्हिटी तिथे चालू होते लगेच. तिथे हाय पहिल्यापासून तसंच आहे. तुला मी तिकडचं जाऊ दे. तुला मी ज्या बिल्डिंगचं सांगितलेलं ना त्याच्या मागे एक आहे. त्या मागच्या साईडला एक चाळ आहे. त्या चाळीमध्ये एक रूम आहे. तिथे एक बाई राहत होती. त्या बाईनी म्हणजे रेंटेडवरती आलेली ती. त्या बाईनी तिथे किती महिने काढले माहीत नाही. 6 महिने काढले काय 8 महिने काढले. मग तिच्यासोबत असं काय झालं तिथे माहीत नाही की ती ज्या खोलीत राहते ना त्या खोलीला एक खिडकी नाही, पूर्ण बंद आहे. पण आपण तिला 4 महिन्यांनी जाऊन तिला विचारतोय काय करतोय, ती बोलत नाही. आणि 5व्या महिन्यामध्ये तिने डायरेक्टली स्वतःला गळफास लावून घेतला. मग गळफास लावला तर तो पण असा नाही, जी डायरेक्ट जीभ बाहेर आली. जीभ बाहेर म्हणजे ज्या लोकांनी तिला काढलं ना
ते काढताना ते बोलतात की ती त्याच कंडिशनमध्ये होती, तिला उतरवल्याच्या नंतरसुद्धा पण असंच वाटत होतं की ती वरतीच आहे. आता रिसेंटली तिथे किती लोक राहून गेलेत ना, ते लोक बोलतात की नाही राहिलो तिथे, आम्ही तिथे बसलो किंवा आम्ही तिथे थांबलो तर बोलतात थोड्या वेळाने ना असं वाटतं की तिथे कोणतरी आहे, तिची प्रेझेन्स तिथे समोरच आहे, तिची प्रेझेन्स दिसते, ती बघते. आणि त्यानंतर जर आपण वरती वाकून बघितलंच किंवा असं मान वरती करून बघितलं थोड्या वेळाने की आपल्याला तिथे तीच तिची डेड बॉडी त्याच पोझिशनला दिसणार. अजून पण जीभ बाहेर करून. त्याच पोझिशनला दिसणार ती. आणि तिने का हत्या करून घेतलेली? कोणालाच नाही माहिती. किती वय असेल तिचं? एक 27-26. कोणालाच माहीत नाही, काहीच माहीत नाही. म्हणजे ते पकडूनच नाही झालं त्या. की आम्ही आता मी जेवढं त्या एरियामध्ये जेवढा फिरतो ना, जेवढ्या एरियामध्ये मी त्या एरियात जास्त माझं घर असूनसुद्धा मी त्या एरियामध्ये कोणासोबत एंटरटेनमेंट करत नाही. फक्त आम्ही आता कसं लहानपणापासून खेळतोय म्हणून मला सगळं माहिती आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.